कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या रविवार 23 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की वसुआत्या नंदिनीवर खूप चिडते आणि तिला म्हणते, किती निर्लज्ज मुलगी आहेस तू. सगळ्यांना लग्नाची गिफ्ट काय वाटत सुटलीयस. तुला लाज नाही का वाटत. किती वाईट झालंय तुझ्याबरोबर. तुझं लग्न तुझा साखरपुडा या पार्थ बरोबर झाला होता. त्यानंतर लग्न पार्थशी होणार होतं, परंतु लग्न जीवाशी झालं, त्याच्या लहान भावाशी. एखादी दुसरी मुलगी असती तर या दुःखाने धाय मोकलून रडली असती, जीव सोडला असता तिने, आत्महत्या केली असती. परंतु तू नालायकासारखी सगळ्यांना लग्नाचे गिफ्ट्स वाटते, आनंद साजरा करते. लाज नाही का वाटत तुला. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. पार्थ, जीवा, मानिनी, विक्रम सगळे गप्प बसून हे ऐकत असतात. तर रम्या ही मात्र चांगलीच खुश होते. नंदिनीला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही. वसुआत्याची बडबड सुरूच असते, परंतु काव्या मात्र काही शांतपणे ऐकून घेत नाही आणि ती वसुआत्यावर जोरात ओरडते. तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का. वसुआत्या चिडून म्हणते, माझ्याशी मोठ्या आवाजात नाही बोलायचं. तर काव्या तिला जशास तसं उत्तर देते आणि म्हणते, तुम्ही तुमचं तोंड सांभाळून बोला. काय बोलताय ते समजत नाहीये का. जर या परिस्थितीत तुमची मुलगी असती, रम्याचं लग्न असं झालं असतं, तर तुम्ही सुद्धा तिला अशीच मर असं म्हटले असता का. वसुआत्या चिडून म्हणते, या नंदिनी बरोबर माझ्या रम्याची बरोबरी नको करूस. माझी मुलगी ही हजारोत एक आहे. काव्या तिला उत्तर देते, बरोबरी होऊही शकत नाही, कारण माझी नंदिनी ताई ही लाखात एक आहे. तुमच्या मुलीची आणि माझ्या बहिणीची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. नंदिनीला मोठा धक्काच बसतो. रम्या ही खूप चिडते. तेव्हा वसुआत्या चिडून म्हणते, माझ्याशी नीट बोलायचं, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा पार्थ आणि जीवा हे सुद्धा वसुआत्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की हे तू काय बोलतेस, असं काहीही बोलू नको. परंतु वसुआत्याच्या तोंडाचा पट्टा सुरूच असतो. ती एकानंतर एक काही ना काही बोलतच असते. तेव्हा काव्य तिला जशास तसं उत्तर देते आणि म्हणते, यानंतर माझ्या ताईला काहीही बोलायचं नाही. माझी ताई गप्प बसून तुमचं सगळं ऐकून घेईल, परंतु मी नाही ऐकून घेणार. जेव्हापासून आम्ही या घरात लग्न करून आलोय, रूढी परंपरेच्या नावाखाली तुम्ही आम्हाला काही बाही बोलताय, त्रास देण्याचा प्रयत्न करताय आणि हे माझ्या लक्षात येतंय. परंतु मी नंदिनी नाहीये. मी हे सगळं सहन करणार नाही. तुम्ही जे बोलाल त्याला माझं तसं उत्तर तयारच राहील. आणि हे गिफ्ट माझ्या बाबांनी दिलंय. यानंतर ते फेकण्याची हिंमत नाही करायची. गपचूप घ्यायचं आणि स्वतःजवळ ठेवायचं. असं म्हणून काव्या ही वसुआत्याच्या हातात हे गिफ्ट देते आणि तेथून जाऊ लागते. वसुआत्या पुन्हा रागारागाने ते फेकण्याचा प्रयत्न करते, तर काव्या मागे वळून पाहते आणि म्हणते, सांगितलंय ना मी, ते फेकायचे नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील. असं म्हणून काव्य तेथून निघून जाते. वसुआत्या चांगलीच घाबरते. काव्या गेल्यानंतर ती विक्रमला म्हणते, पाहिलंस का विक्रम, ही मुलगी मला कसं बोलली. तोंडाला येईल ते बोलत सुटली होती. परंतु विक्रम म्हणतो, तूही काही कमी नाही. तूही तिला आणि तिच्या बहिणीला काही बाही बोलत होती, मग तिने जशास तसं उत्तर दिलं. तेव्हा वसुआत्या चिडून म्हणते, ठीक आहे, जर या घरात माझा असाच अपमान होणार असेल तर मी हे घर सोडून जाते. पण या नंदिनीने माझी माफी मागितली तरच मी या घरात राहील. नंदिनी ही वसुआत्यासमोर हात जोडते आणि माफी मागून म्हणते, माफ करा. काव्या जे काही बोलली, मी त्यासाठी माफी मागते. पुन्हा असं होणार नाही. मी तिला समजावून सांगेल. परंतु वसुआत्या ही नंदिनीवर आणखी चिडते आणि म्हणते, तुला शेवटचं सांगते, यानंतर जर ती काव्या माझ्याशी असं बोलली तर मी तुम्हाला दोघींनाही सोडणार नाही. नंदिनी खूप दुःखी होते आणि रडत रडत तिच्या रूममध्ये जाते. ती स्वतःशीच बोलते की हे सगळं आता मला सहन होत नाहीये. काव्या तिचा राग सगळ्यांसमोर दाखवते, मनात येईल ते बोलते, परंतु मला हे सगळं सहन करावं लागतंय, मला हे सहन होत नाहीये. परंतु तेवढ्यात काव्या स्वतःला शांत करते आणि म्हणते, मला स्वतःला शांत ठेवावं लागेल. असं रडून नाही चालणार. मला स्वतःलाही सांभाळायचंय आणि काव्याला सुद्धा. ऑल इज ओके, ऑल इज ओके असं म्हणून ती स्वतःला शांत करते. त्याच वेळेस जीवा तेथे येतो आणि नंदिनीला ऑल इज ओके म्हणताना पाहून विचारतो, तुम्ही हे काय बोलताय. हे सगळं तुमच्यासाठी ओके आहे का. तुम्ही हे सगळं का सहन करताय. जर माझ्याबरोबर असं झालं असतं ना, तर मी संपूर्ण घर डोक्यावर घेतलं असतं, घरामध्ये सगळ्यांशी भांडलो असतो. परंतु तुम्ही एवढ्या शांत कशा. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही अगदी माझ्या बहिणीसारखे, काव्यासारखे आहात. जर तुमच्या दोघांचं लग्न झालं असतं ना, तर आमच्या घराचं छप्परच उडून गेलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, मग तसंच व्हायला पाहिजे ना. का कोणाचं सहन करायचं, ऐकून घ्यायचं.
का तुम्ही या नात्यामध्ये स्वतःला अडकून ठेवताय? नंदिनी जीवाला समजावून सांगते, नाही, मला हे नातं टिकवायचं आहे, या नात्याला वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मला शांत राहावं लागेल, समजूतदारपणाने घ्यावं लागेल. असं म्हणून ती घरातील सामानाची आवराआवर करू लागते. जीवा तिच्यावर चिडून म्हणतो, नका करू, हे सगळं माझं सामान आहे ना, ते मी करू शकतो, तुम्ही काहीही करू नका. तर नंदिनी त्याला समजून सांगते, आम्ही बायका आहोत, जेव्हा आम्हाला असं वाटतं ना, तेव्हा आम्ही घरातील सामानाची आवरासावर करू लागतो. जीवाला मात्र हे सगळं पटत नाही. इकडे वसू आत्या खूप चिडलेली असते. रम्या तिला समजावून सांगते, हे काय केलंस तू? मी तुला फक्त ते दोघे बाहेर झोपले होते त्याचा इश्यू करायला सांगितला, तू कपड्यांची फेकझोक कशाला करत होती? वसू आत्या चिडून म्हणते, त्या धनंजयमुळे माझा नवरा आज माझ्यापासून लांब आहे, मी त्याचं दिलेलं गिफ्ट नाही स्वीकारू शकत, म्हणून ते मी कपडे फेकले. तेव्हा रम्या ही तिला समजावून सांगते की तू हे चुकीचं केलंस. तर वसूला मात्र, ती काव्य माझ्याशी असं कसं बोलली? ती बिनलगामची घोडी आहे, तिला आपण आपल्या लगामी ठेवलं पाहिजे असा विचार ती करते. रम्या तिला समजावून सांगते, प्रत्येकाचा एक वीक पॉईंट असतो. जसा तुझा वीक पॉईंट बाबा आहेत, माझा वीक पॉईंट हा पार्थ आहे, तसाच काव्याचा सुद्धा काही ना काहीतरी वीक पॉईंट असेल ना. तो वीक पॉईंट जर आपल्या हाताला लागला तर आपण तिला जे काही बोलू ते तिला सहन करावं लागेल, ती आपलं ऐकून घेईल. वसू आत्या म्हणते, खरंय तुझं, तिचा वीक पॉईंट लवकरात लवकर शोधून काढ, म्हणजे त्या बिनलगामच्या घोडीला आपल्याला लगाम लावता येईल. आणि या दोघीही त्याचाच विचार करू लागतात. इकडे काव्या ही रूममध्ये फेकझोक करत असते. तेवढ्याच पार्थ तेथे येतो आणि फाईल उचलतो. तो काव्याला म्हणतो, तुम्हाला काय गाद्या उशा फेकायच्या त्या फेका, परंतु ही क्लायंटची फाईल आहे ती फेकू नका. काव्या चिडून म्हणते, तुम्ही येथे का आलाय आणि मला का समजावून सांगताय? पार्थ तिला म्हणतो, कारण हे माझ्या कामाची वस्तू आहे ना, तुम्ही इतका रागराग का करताय? तुम्हाला का कळत नाहीये की त्यांना फक्त तुम्हाला उकसवायचं असतं, त्यांना फक्त ॲक्शनला रिॲक्शन हवी असते, म्हणून ते असं बोलतात. तुम्ही इतकी चिडचिड करू नका. काव्या चिडून म्हणते, जरी आपलं लग्न झालेलं असलं ना, तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही नाहीये, त्यामुळे मला असं समजवण्याचा प्रयत्न करू नका, माझ्यावर कोणताही हक्क दाखवू नका. तेव्हा पार्थ हा खूप चिडतो आणि म्हणतो, राग तर मला सुद्धा येतो, तुम्ही माझा इतका अपमान करताय. मान्य आहे, तुम्ही IAS ची परीक्षा देताय, परंतु अजून IAS तर झाल्या नाहीये ना. परंतु या भारतातील पहिल्या 30 आर्किटेक्टपैकी मी एक आहे, मी सुद्धा खूप मोठा आहे. तुम्ही माझा इतका अपमान करताय तरी मी सहन करतोय, मी यावर काहीही प्रत्युत्तर देत नाहीये. त्यामुळे तुम्हाला समजावून सांगतो की हा रागराग करणं चुकीचं आहे, स्वतःला शांत ठेवा. असं म्हणून तो काव्याला सांगतो, तुम्हाला काही आणायचं असेल तर मला फोन करा, मी ते घेऊन येईन. काव्या चिडून म्हणते, मी कशाला तुम्हाला फोन करेल? तर तो म्हणतो, तुम्ही मला काही फाईल आणायला सांगा, म्हणजे मी मोकळ्या 4-5 फाईल घेऊन येईल, त्या तुम्ही फेकाल आणि तुमचा राग कमी होईल. असं म्हणून तो काव्याला पाणी प्यायला देतो आणि तेथून निघून जातो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की धनंजय शारदाला विचारेल की तू काव्याबद्दल मला काय सांगणार होती, काव्य तुला काय बोलली, परंतु शारदा त्याला काहीच सांगणार नाही. तर इकडे नंदिनी ही काव्याला विचारेल की जेव्हा आपण माहेरून घरी परत येत होतो तेव्हा तू गाडी थांबवून आम्हाला काय सांगणार होतीस. तेव्हा काव्याला नंदिनीला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही. मग काव्या ही नंदिनीला सांगेल का की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं आणि आम्हाला लग्न करायचंय, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. कसं काय मंडळी?